20,000 पोलिसांची भरती लवकरच केली जाणार आहे। सायबर सुरक्षेवरती अधिक भर दिला जाणार आहे। सायबर गुन्हे उघडकीस आणण्याबाबतही आज एक महत्त्वाची बैठक झाली गृह विभागाची, त्यात चर्चा झाली आहे। गृह विभागाची आढावा बैठक घेण्यात आली आणि याबाबत एक मोहीम राबवणार आहोत, 20,000 पोलिसांची भरती करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। एक अत्यंत महत्त्वाचा अजून एक निर्णय जो माननीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मी घेतलेला आहे तो म्हणजे मोठ्या प्रमाणात 2 वर्षाची भरती आता आम्ही हातामध्ये घेतो आहोत आणि साधारणपणे एक अंदाजे 20,000 पदं ही पोलिसांची आम्ही भरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही लवकरात लवकर एक ऍड आमची निघाली आहे जो 7,500-8 हजाराची, अजून 12,000ची एक ऍड ही लवकरच आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत। त्यामुळे एक मोठ्या प्रमाणातली ही भरती पोलिसांची या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि मला असं वाटतं त्यामुळे पोलीस दलाला निश्चितपणे फायदा होईल। फायनान्स विभागाची देखील मी आढावा बैठक घेतलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये अतिरिक्त साधन संपत्ती उभी करून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक कशी करता येईल हा आमचा प्रयत्न असणार आहे। विशेषतः साधारण जीडीपीच्या 3.5% 4% गुंतवणूक ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणून झाली पाहिजे किंवा ओव्हरऑल बजेटच्या आपल्याला एक 25% पर्यंत ती कशी नेता येईल असा प्रयत्न आमचा असणार आहे। त्या दृष्टीने आता आम्ही प्लॅनिंग सुरू केलं। यासोबत जी काही सायबर सिक्युरिटी आहे या संदर्भातला आढावा घेण्यात आलेला आहे आणि एक रोबस्ट अशा प्रकारचं सायबर सिक्युरिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर येत्या काळामध्ये उभा करण्याचा आमचा मानस आहे, ज्यातनं जे काही सायबर गुन्हे आहेत ते गुन्हे तात्काळ उघडकीस आले पाहिजेत। यासोबत एक कॅम्पेन देखील पब्लिसिटीचं सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात आम्ही हातामध्ये घेणार आहोत, कारण मोठ्या प्रमाणात फिशिंग होतं आणि त्या फिशिंगमधनं लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीला सामोरं जावं लागतं, तर त्याही संदर्भातलं एक कॅम्पेन आम्ही घेणार आहोत। पोलीस भरतीची अतिशय महत्त्वपूर्ण जी अपडेट होती ती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळाली। राज्यामध्ये सुरू असलेली पोलीस भरतीची प्रक्रिया आता संपण्यावर आलेली आहे। विद्यार्थ्यांचे ग्राउंड सुद्धा झाले आणि एक्झाम सुद्धा झालेली आहे आणि याची जी फायनल मेरिट होते ते मेरिट सुद्धा लागलेले आहे। तर आता विद्यार्थ्यांचं जे कागदपत्र पडताळणी ती सुद्धा होणार आहे आणि ते आता पदावर रुजू होणार आहे, परंतु काही विद्यार्थ्यांचे अजून ग्राउंड बाकी आहे। ते विद्यार्थ्यांचं ग्राउंड झाल्यानंतर ही जी प्रक्रिया असणार आहे ते लवकरात लवकर संपवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आधी सुद्धा सांगितलं होतं की लवकरात लवकर आम्हाला पुढची भरती आणायची आहे, त्यामुळे ही प्रक्रियाला आम्ही थोडी लवकर घेत आहोत आणि ही प्रक्रिया संपत आता पुढील 20,000 पदांची नवीन पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे। विद्यार्थ्यांची हीच मागणी होती की लवकरात लवकर अजून पुढची भरती काढण्यात यावी, कारण बहुतेक विद्यार्थ्यांचं यामध्ये सिलेक्शन झाले नाही किंवा त्यांना कमी मार्क्स पडलेले आहे। तर त्यासाठी आता पुढची भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय ही गोड बातमी होती। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण पोलीस भरतीचे अपडेट असो किंवा कुठल्याही योजनेचे अपडेट असो सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवरती आणत असतो।